क्रिसमस जो साजरी करणं आपलं चालू आहे, तिथे हा शेवटचा रविवार आहे. आणि मग जसं बाळा साहेबांनी सांगितलं आपल्याला की 1 तारखेला आपण हा क्रिसमसचा जो संपूर्ण आनंद होता, उत्साह होता, तो संपेल किंवा त्याचा अंत होईल 2024च्या क्रिसमसचा. आणि मी याच्यावरच विचार करत होतो आणि म्हणून आज मी विचार केला की हा जो क्रिसमसचा आनंद आहे तो संपला पाहिजे का आपला? काय वाटतं तुम्हाला? नाही संपलं पाहिजे ना. जरी आपल्या घरातले डेकोरेशन खाली येतील, स्टार निघून जाईल जे लावलं असेल, लाईटिंग निघून जातील, विशेष म्हणजे फराळ संपून जाईल, काही लोकांचं संपलं पण असेल, म्हणजे गोड वगैरे खायला भेटणार नाही. आणि मग क्रिसमसमध्ये आपण नॉनव्हेज वगैरे पण भरपूर खातो, ते थोडं कमी होऊन जाईल. विशेष करून लेकरांचे सगळ्यांची शाळा सुरू होते, परीक्षा जवळ येते आणि मग जो आकर्षण क्रिसमसपासून आपला कुठे जातो त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि मग प्रत्येक वर्षी तसंच होतं. वर्षाच्या अखेर ख्रिस्त जन्माचा उत्साह निर्माण होतो, परंतु तसाच नवीन वर्ष चालू होतो, तसाच तो ख्रिस्त जन्माचा जो उत्साह आहे तो काय होतो? निघून जातो. परंतु आपण पाहतो की लूक याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण एक वचन ऐकूया. लूक याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये जेव्हा देवदूत प्रकट होतो मेंढपाळांच्या समोर, तेव्हा तो एक देवदूत त्यांना म्हणतो, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि आजचा जो आपण विचार करणार आहोत वचनांमध्ये, तो या वचनाद्वारे आपण विचार करणार आहोत. आणि यामध्ये जो पहिला मुद्दा आहे त्या मुद्द्याविषयी मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की मोठा आनंद ख्रिस्त जन्माने सुरू होतो. आणि तो मोठा आनंदाची तो म्हणतो की मी तुम्हाला त्याची सुवार्ता सांगतो. म्हणजे त्या मोठ्या आनंदाची सुवार्ता आहे जी ख्रिस्त जन्मापासून चालू होते, परंतु तो अंत होत नाही, कारण ख्रिस्त जन्मल्यानंतर तो जिवंतच आहे. आणि कारण ख्रिस्त जिवंतच आहे म्हणून तो मोठा आनंदाची अंत होत नाही. त्याचप्रमाणे आपण हे पण पाहतो की ही जी सुवार्ता आहे ती ख्रिस्त जन्मापासून सुरू होते. आणि जो मोठा आनंद तो म्हणतो की होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ आहे की आनंद होण्यासाठी ती जी चांगली वार्ता, ती जी सुवार्ता आहे ते सांगण्यामध्ये मोठा आनंद होतो. देवदूत तो जो मोठा आनंद आहे तो कसा प्रकट करत आहे? सुवार्ता सांगण्यामध्ये तो देवदूत मोठा आनंद प्रकट करत आहे. नाहीतर मग तो आनंद काहीच नाही. एखाद्याला आनंद झाला तर तो काय करणार? जर मला आनंद झाला आणि माझ्या मनामध्ये खूप आनंद आहे तर मी हसणार. आणि जर तुम्ही मला पाहिलं की मी काय करत आहे? स्माईल करत आहे, एक स्माईल आहे, एक हास्य माझा चेहरा आहे, तुम्हाला वाटेल की हा मनुष्याला काहीतरी आनंद आहे. आणि समजा की मला खूप मोठा आनंद झाला आणि मी म्हणतो हुर्रे, तुम्हाला वाटेल की अरे काहीतरी झालंय, याला काहीतरी मोठा आनंद होत आहे. आणि परंतु तुम्हाला तो मोठा आनंद केव्हा कळणार? जर मी तुमच्यासोबत ते शेअर केलं, जर मी तुम्हाला ते सांगितलं की असं काय आहे ते तुम्ही विचारणार मला, अरे काय आहे गुड न्यूज, तुम्ही इतका आनंदित का आहात? आणि जर ती वार्ता, तो इन्फॉर्मेशन, तो न्यूज, ती सुवार्ता जर मी तुम्हाला सांगितली तर काय होईल? तो आनंद माझ्यापासून तुमच्याकडे पण येईल. परंतु
एखाद्याचा आनंद संपून जातो. केव्हा संपतो तो? जेव्हा सांगण्यासाठी काही सुवार्ता नसते तर. परंतु सांगण्यासाठी जर सुवार्ता असेल तर काय होईल? मग आपण आनंद साजरा करणार ना. बाळा साहेबांनी आपल्याला सांगितलं 1 तारखेच्या जेवणाचं अट आहे. आणि अट काय? जर वार्ता असेल, चांगली असेल तर आपण आनंद, पूर्ण मंडळी आपण आनंद करू, है ना. परंतु आपल्याकडे जर सुवार्ता नसेल तर आपण कसं काय आनंद करणार मग? है ना. आणि सर्वांना पटलं असेल ना ती गोष्ट? पटलं की नाही? की सुवार्ता असेल तर आपण काय केलं पाहिजे? आनंद केला पाहिजे. परंतु सुवार्ता नसेल तर मग आनंद कसा करणार? आणि म्हणून हा जो ख्रिस्त जन्माचा आनंद आहे तो फक्त काही काळासाठी राहत नाही, परंतु तो कायमस्वरूपी 2000 वर्षी ख्रिस्त जन्म झाल्यानंतर आतापर्यंत तो आहे. त्याची आठवण जरी आपण वर्षातून एकदा करतो किंवा एखादा सीझन आपण म्हणू, क्रिसमस सीझन म्हणतो, आनंदाचा एक काळ असतो, त्या काळामध्ये करतो, त्या ऋतूमध्ये करतो. परंतु तो जो आनंद आहे तो आपला आनंद वाढत गायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे सुवार्ता सांगण्यासाठी असलं पाहिजे. तरच आपण पण आनंद करणार आणि इतरांना सुद्धा आपण त्या आनंदामध्ये घेऊन जाणार. आणि म्हणून येशूच्या जन्माने जो आपल्याला देवाचा प्रेम, देवाची नम्रता आणि या संपूर्ण मानवासाठी जो उद्दिष्ट त्याचं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, तसंच आपण सर्वजण एक मंडळी म्हणून कायमस्वरूपाने तो देवाच्या आनंदामध्ये सहभागी होतो आणि आपण सर्वजण तो आनंद साजरा करतो. आणि म्हणून विशेष करून या ख्रिस्ताच्या मंडळीचं एक सवय आहे. आणि ती सवय हे आहे की नियमितपणाने प्रत्येक आठवडी ते एकत्रित येतात ते आनंद साजरा करण्यासाठी. आणि ही सवय फक्त येशूच्या मंडळीमध्येच आहे बरं का, की ते काय करतात? नियमितपणे. तो नियमितपणा आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये 6 दिवस काम करतो आपण आणि मग 7व्या दिवशी काय करतो? एकत्रित येतो धन्यवाद देण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी, जल्लोष करण्यासाठी. आणि इच्छा हे असते की आपण नेहमी त्या आराधनेमध्ये, त्या देवाच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावं. आणि आनंद जो असतो ना तो कधीच एकट्यामध्ये नसतो, हे लक्षात ठेवा. आनंद जो असतो तो नेहमी समूहामध्ये असतो, संगतीमध्ये असतो, सहभागितामध्ये असतो. जो एकटाच मनुष्य जर आनंद करत असेल ना त्याला आपण वेडा म्हणू, कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्या डोक्यामध्ये, म्हणून तो हसत आहे एकट्यातच. परंतु त्याला खरंच जर आनंद झाला असेल एखाद्या गोष्टीविषयी तर तो काय करेल? तो आनंद व्यक्त करेल, ती वार्ता दुसऱ्यांना पण सांगेल आणि दुसऱ्यांना पण त्या आनंदामध्ये सहभागी करून घेईल. आणि विशेष करून मनुष्यामध्ये ही विशेष गुण आहे जे प्राण्यांमध्ये नाही आहे, की ते काय करणार? आनंद शेअर करणार. प्राणी एखाद्या वेळेस आनंद लपवून घेईल स्वतःसाठी, परंतु मनुष्य काय करणार? मनुष्यामध्ये ती प्रवृत्ती असली पाहिजे की ते आनंद काय करणार? शेअर करणार, सहभागितेमध्ये ते शेअर करणार. आणि म्हणून आपण जी ख्रिस्ताची मंडळी आहोत आपण त्या आनंदामध्ये सहभागिता घेतली पाहिजे. सर्वात प्रथम तर आपण येशूच्या जन्माला देवाचं प्रेम म्हणून स्वीकारतो. आणि योहान 3:16 आपल्याला माहिती आहे की देवाने या जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि तो जो एकुलता एक पुत्र दिला कितीतरी वेळेस आपण फक्त क्रूसाचा आठवण करतो की क्रूसावर दिला, परंतु त्या क्रूसावर येण्याच्या अगोदर येशूला जन्म घेणं गरजेचं होतं. या ख्रिस्त जन्माच्या वेळेस आपल्याला आठवण ठेवणं खूप गरजेचं आहे की येशू आदामासारखा डायरेक्टली
एक पुरुष म्हणून जन्म घेतलेला नाही, परंतु एक बाळ म्हणून जन्म घेतलेला आहे. आणि जसं तुम्ही आणि आम्ही बाळाच्या अवस्थेमधून एक प्रौढ व्यक्ती होतो, तसंच येशू पूर्ण जीवन तो जगलेला आहे. बाळाच्या अवस्थेमधून तो प्रौढ झालेला आहे. आणि येशू आपल्या आईवडिलांवर अवलंबून होता, इतर लोकांवर अवलंबून होता. जसं आपण पण पाहतो की लहान लेकरं एका प्रौढ व्यक्तीच्या त्यांच्या आईवडिलांवर अवलंबून असतात. आणि म्हणून जेव्हा देवाने ही सुवार्ता आपल्याला दिलेली आहे, आणि सुवार्ता काय आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्राला दिला. आणि कसा दिलाय? हा, क्रूस खांब्यावर दिलाय. परंतु क्रूस खांब्याच्या अगोदर त्याचा जन्म झालेला आहे. तो शरीर रूपाने तुमच्या आणि आमच्यासारखा मनुष्य झालेला आहे, आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते साजरीकरणची सुरुवात आणि आठवण म्हणून आपण हा ख्रिसमस साजरा करतो. आणि म्हणून तो आनंद आपला कधीच जाणार नाही. आणि त्याच मोठ्या आनंदाची सुरुवात आणि त्याची सुवार्ता तो देवदूत सांगत आहे की काय होणार आहे. ही सुवार्ता आहे जी मी तुम्हाला सांगत आहे. आणि जसं मी सांगितलं की ही जी सुवार्ता आहे तो फक्त एकाच देवदूतला माहिती आहे का? आपण पाहतो तुरंत त्याच वचनांमध्ये जर पुढे गेलो 3-4 वचनानंतर, तर तिथे काय होतं? पूर्ण देवदूताचा समूह येतात. आणि ते पूर्ण समूह येऊन काय करतात? ते आनंद साजरा करतात. आणि ते आराधनेद्वारे ते आनंद साजरीकरण होते. आणि ते आपल्याला उदाहरण आहे की सुवार्ता जरी एका देवदूताने सांगितलं तरी एकच देवदूत फक्त आनंद साजरा करत नाहीये, सगळेजण मिळून तो आनंद साजरा करत आहे. कारण हा आनंद जो आहे तो स्वर्गामधून पृथ्वीवर येत आहे. म्हणून स्वर्गातले लोक, स्वर्गातले जे देवदूत आहेत, तो आनंद पृथ्वीवरच्या लोकांना सांगत आहे. आणि म्हणून ती जबाबदारी आता आपली होते की जर तो आनंद आपण साजरा करतो तर तो आनंद आपल्याकडून ज्यांच्यापर्यंत तो आनंद पोहोचला नाहीये किंवा पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचवलं पाहिजे. ही सुवार्ता आहे. आणि कोणतीही सुवार्ता जी असते ती सुवार्ता राहते तोपर्यंतच. जर ती वार्ता आपण इतरांपर्यंत घेऊन गेलो तर, जर आपण ती वार्ता इतरांपर्यंत घेऊन गेलो नाही तर ती सुवार्ता होणार नाही. समजा की लहान लेकरांना सांगितलं की या वर्षी कोणताही परीक्षा होणार नाहीये, सगळेजण पास झाले, तर किती मोठा गुड न्यूज आहे. काय आनंद दिसतोय त्या चेहऱ्यावर आता झाला. सुवार्ता आहे तुमच्यासाठी, है ना. मोठ्यांना जे नोकरी करतात त्यांना सांगितलं तुम्हाला नोकरी करायची काय गरज नाहीये, तुम्हाला डबल पगार प्रत्येक 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये येणार. वा वा, आता मोठे लोक पण असं लागले. जे पेन्शनर आहे त्यांना जर सांगितलं की तुम्ही टेन्शन काही घ्यायचं नाही, 1 तारखेला तुमचं पेन्शन डबल होणार आहे, सर्वजण काय करतो आपण? आणि का आनंद झाला? कारण ही काय आहे? सुवार्ता आहे. चांगली वार्ता जर आपण ऐकली तर काय होईल? खूप आपल्याला आवडेल. आणि असं काय झालं ना तर आपण पटकन दुसऱ्यांना पण सांगणार, अरे तुम्हाला माहिती आहे का परीक्षा होणार नाही, आपण तसंच पास होणार आहोत. असं खरं नाही मला काय परीक्षा होणार आहे, अभ्यास करा. आणि जर मोठ्यांना सांगितलं ना तुम्हाला आता सुट्टी, घरी बसून तुम्हाला पगार मिळणार आहे, ते पण जाऊन इतरांना सांगितलं, परंतु ते खरं नाही बरं, कामाला जावंच लागेल. आनंद होतो. आणि तो आनंद काय करतो? आपण व्यक्त करतो. तो आनंद सांगण्यामध्ये खूप मोठं कारण आहे. आणि जर खरंच आपल्याला जर ख्रिस्त जन्माचा आनंद होतो तर मग आपण काय केलं पाहिजे? तो आनंद ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपण ते आनंद वाटलं पाहिजे. जर आपण तसं करणार नाही तर मग काय होईल माहिती आहे का? इतर लोक जसं सण साजरा करतात, दिवाळी साजरा करतात, ईद साजरा करतात, वेगवेगळ्या जयंती साजरा करतात महान लोकांच्या, तसं पण काय होईल? आपल्याकडून सुद्धा त्याच प्रकारे फक्त एक सण साजरा होईल. आणि तो सण गेला
की परत आपण दुःखीच होणार आणि म्हणणार की आता काय आहे, पुढच्याच वर्षी क्रिसमस येणार आहे, गेला क्रिसमस, हा पुढच्याच वर्षी क्रिसमस येणार आहे. आणि मग आपण पुढच्या वर्षाच्या क्रिसमससाठी वाट पाहणार. किती आनंद असतो त्या क्रिसमसच्या सणाच्या वेळेस, है ना. जसे इतर धर्मीय लोकांमध्ये एक सण ते साजरा करतात तेव्हा ते आपल्या देवाला म्हणतात पुढच्या वर्षी लवकर या, आता संपला. तसं कितीतरी ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा तोच विचार असतो की आता क्रिसमसचा आनंद संपला, आता पुढच्या वर्षीच तो आनंद येणार. परंतु आज मला आपल्या सर्वांना आव्हान करायचं आहे की ही सुवार्ता ज्याच्यामुळे आपला आनंद होतो ती संपत नाही. आणि जितकी ही वार्ता लोकांमध्ये आपण सांगत राहणार तितका आनंद आपल्याला होत राहील. आणि आपल्याला ही सुवार्ता सांगितलं पाहिजे तरच आपल्याला आनंद होणार, नाहीतर मग आपल्याला आनंद होणार नाही. अजून तुम्हाला माहिती आहे ना की ज्यांना हे ऑलरेडी माहिती आहे त्यांना सांगितलं ना तर मग काय आनंद नाही होत. मी जर तुम्हाला सांगितलं अरे तुम्हाला माहिती आहे का ती प्रीती आहे ना ती पास झाली, तुम्हाला वाटतं अच्छा का प्रीती पास झाली का, किती चांगली गोष्ट, आनंद होतो. आणि मग परत मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी की तुम्हाला माहिती आहे का प्रीती पास झाली, म्हणणार हो खूप आनंद झाला मला, कालच कळालं ना प्रीती पास झाली. मग तिसऱ्या दिवशी मी परत तुम्हाला सांगितलं अरे तुम्हाला माहिती आहे का प्रीती पास झाली, म्हटलं हो 2 दिवस झाले आम्हाला माहिती आहे, आम्ही पेढे खाल्ले त्याचे. चौथ्या दिवशी परत मी तुम्हाला सांगितलं अरे तुम्हाला माहिती आहे का प्रीती पास झाली. तू म्हणणार अरे जुना न्यूज झाला, काहीतरी नवीन सांगा, आता काय आनंद नाही आम्हाला. परंतु ही जर सुवार्ता मी वेगवेगळ्या लोकांना सांगितली ज्यांना माहित नाही तर मग काय होईल, त्याच्यासाठी ती नवीन असेल ना गोष्ट, त्यांना आवडेल ते, म्हणणार काय असं झालं का, वा रे वा, एक्झाम कॅन्सल झालं, माहीत नव्हतं आम्हाला, चांगलं झालं तुम्ही सांगितलं. दुसऱ्याला ज्यांना माहिती आहे त्यांना सांगितलं, त्यांना आनंद होईल, त्यांना आनंद, त्यांचा तो आनंद पाहून आपल्याला पण आनंद होतो. आणि म्हणून सुवार्ता जी आहे ते अशा लोकांना सांगितलं पाहिजे ज्यांना माहीत नाही. ज्यांना माहिती आहे आपण सांगू ना, आठवड्यातून एकदा आपण भेटतो आणि साजरा करतो. परंतु ज्यांना माहीत नाही आहे जर त्यांच्यासोबत आपण हे वाटलं ना सुवार्ता तर मग काय होईल, हा आनंद काय होईल, वाढत जाईल. आणि हे कार्य आपल्याला देण्यात आलेलं आहे की आपण ही सुवार्ता सांगितली पाहिजे. ख्रिस्त जन्माचा जो आनंद आहे याची सुवार्ता आपण इतर लोकांना सांगितलीच पाहिजे. आता ख्रिस्त जन्मामध्ये जी सुवार्ता आहे याविषयी आपण कोणती कोणती गोष्ट सांगितली पाहिजे. सर्वात प्रथम आपण पाहिलं की ख्रिस्ताचं जो प्रेम आहे, जे देवाने आपल्यावर प्रेम केले, ख्रिस्ताला पाठवून आपल्या पापाची क्षमा व्हावी यासाठी जो प्रेम आहे यासाठी ख्रिस्ताला पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं तारण व्हावं, आपला नाश होऊ नये म्हणून ख्रिस्ताला पाठवण्यात आलेला आहे. ही सुवार्ता आपल्याला लोकांना सांगितलं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे आपल्याला सांगणं गरजेचं आहे ते हे आहे की ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी खूप मोठा सॅक्रिफाईस किंवा बलिदान करावं लागलं. आणि ते म्हणजे काय, ख्रिस्त जो होता तो स्वतः देव आहे, तो परमेश्वर आहे. आणि परमेश्वर असताना तो या सर्व सृष्टीची इतकी मोठी आहे हे त्याच्या हातात आहे. असं असताना सुद्धा तो एक मनुष्य म्हणून एक सीमित होतो. तो असीमित परमेश्वर आहे, परंतु तो असीमित परमेश्वर तुमच्या आणि आमच्यासाठी नम्र होतो आणि एक सीमित मनुष्य बनतो. आणि असं होत असताना तो जरी असीमित परमेश्वर आहेच त्या मनुष्य रूपामध्ये सुद्धा, तरी तो एक सीमित म्हणजे एका सीमेमध्ये असणारा मनुष्य पण बनतो. आणि खूप मोठी सुवार्ता आहे की देवाने असं निवडलं की त्याने तुमच्या आमच्यासारखा मनुष्य बनावं.
आणि म्हणून मी सांगितलं, आदम आणि हवासारखे नव्हे एक प्रौढ व्यक्ती, परंतु एक बाळ म्हणून तुमच्या आणि आमच्यासारखं पूर्ण जीवनाचा अनुभव घ्यावा, लहानपणाचा बाळांचा सुद्धा अनुभव घ्यावा. या अनुभवातून एक मनुष्य जन्मापासून कसा तो अनुभव घेतो, त्या अनुभवातून एक मनुष्य बनून जावं, ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि म्हणून ही खूप मोठी सुवार्ता आहे. आणि ही सुवार्ता आपण काय केलं पाहिजे, इतरांना सुद्धा सांगितली पाहिजे. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की परमेश्वराने मनुष्य बनावं, ज्याने आकाश व पृथ्वी यांची निर्माण केली, जो या सर्व सृष्टीपेक्षा मोठा आहे, त्यांनी मनुष्य बनावं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुष्कळ वेळेस ख्रिस्त जन्माच्या वेळेस आपण ही गोष्ट विसरून जाणार. जसं घरात एखादा नवीन बाळ आला आणि त्याचा आपल्याला खूप आनंद होतो, फक्त थोडाच आनंद आपला राहतो. परंतु हा जो बाळ जन्माला आलेला आहे तो काय साधारण बाळ नाही, तो असाधारण बाळ आहे. आणि असाधारण याच्यासाठीच नाही आहे की तो जो जी गोष्ट करणार आहे तो असाधारण त्याच्या जन्माच्या अगोदरच आहे, कारण तो स्वतः परमेश्वर आहे. आणि परमेश्वराला जर आपल्याला भेटायचं असेल तर असं पण भेटू शकतो. परमेश्वराला जर आपल्यामध्ये येऊन राहायचं असेल तर तो असं पण राहू शकतो आणि राहत होता. परंतु तरीही मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याला पापामधून वाचवण्यासाठी तो एक बाळ म्हणून, एक साधारणसा मनुष्य म्हणून जन्म घेतो. ही खूप मोठी वार्ता आहे. आणि हे आपल्याला कळलं आणि याच्यामुळे आपल्याला आनंद होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. परंतु जर आपल्याला याच्यामुळे आनंद होत नाही तर मग तो आपला आनंद कुठेतरी कमी पडत आहे असं होतं. आणि म्हणूनच पुष्कळ वेळेस कायमस्वरूपी आपला आनंद टिकत नाही. कारण काय होतं, बाळ जन्माला येतो, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, प्रत्येक परिवारामध्ये बाळ जन्मालाच होतं है ना. आणि मग काही दिवस चांगलं वाटतं बाळासोबत, अले लिलू कशा बाळ असं बोलायला. माझे एक मित्र होते, ठीक आहे त्यांचं नाव सांगून देतो मी, तुम्ही ओळखता त्यांना. 25 तारखेला ज्यांनी प्रीचिंग केली ना, है ना, पास्टर दीपक साहेब, ते नेहमी म्हणायचे, जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा ते मला आता म्हणायचे, आता त्यांची मुलगी 1-1.5 वर्षाने काय 1.5-2 वर्षाने मोठी आहे, ते म्हणायचे की लेकरं जेव्हा मोठे होतात ना तेव्हा काही एवढं प्रिय राहत नाही, खूप खूप त्रास देतात. पण तो लेकरं जेव्हा लहान राहतात ना खूप चांगलं वाटतं एकदम. म्हणून आता ना मी जास्त काय करेन, तुझ्या मुलीचा लाड करेन. आणि असं ते म्हणायचे का, कारण ते काय म्हणायचे की तो जो लहान बाळाचा जो आनंद आहे तो खूप चांगला वाटतो आणि मला खूप आनंद होत आहे या लहान बाळाला पाहायला. परंतु मग त्यांच्या अनुसार काय होतं की लहान बाळ एकच मोठं झालं की मग तेवढा काय आनंद होत नाही जेवढा लहानपणी असतो. तो असतो आनंद, तेवढा जास्त नाही. लहान बाळाचा एक वेगळा आनंद असतो. आणि पुष्कळ वेळेस आपण सुद्धा तसंच करू शकतो. आणि म्हणून येशू जन्माचा जो आनंद आहे तो फक्त त्या लहान बाळ जन्माला येत आहे याचाच फक्त राहत नाही, परंतु त्याच्यानंतर आपल्याला कळतं की जो सर्वसमर्थ देव आहे, परमेश्वर आहे, तो मनुष्य तुमचा आणि आमच्यासारख्या शरीरामध्ये येत आहे. एक साधारण तुमच्या आणि आमच्यासारखं. काय विशेष नाही त्या शरीरामध्ये, त्या शरीरामध्ये काहीच विशेष गोष्ट नाही. तर देवामध्ये सर्व विशेष गोष्ट आहे, परंतु त्या शरीरामध्ये काहीच विशेष गोष्ट नाही आहे. अशी निवड तो परमेश्वर करतो. ही खूप मोठी बाब आहे आणि त्यासाठी आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. आणि ही वार्ता, ही जी वार्ता आहे, हा जो इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्हाला आणि आम्हाला भेटलेलं आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, याच्यामुळे खूप आनंद केला पाहिजे. हीच गोष्ट तो स्वर्गदूत त्यांना सांगत आहे की सर्वसमर्थ देव है ना, तो मनुष्य बनत आहे. आणि म्हणून त्यांना खूप आनंद होतोय की पहा या मनुष्याला निवडण्यात आलेला आहे. परमेश्वर हत्तीने बनलाय, परमेश्वर घोड्याने बनलाय,
परमेश्वर वाघने बनलाय. परमेश्वर काय बनलाय? मनुष्य. आणि आपण कोण आहोत? आपल्यापैकी किती लोक मांजर आहे? हात वर करा. घोडे आहेत? हात वर करा. गधा आणि माकड मी सांगणार नाही, काही लोक हात वर करतील नंतर. आपल्यासारखं मनुष्य, आपला येशू आपल्यासारखं मनुष्य बनलं, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि आपल्याला याचा आनंद व्हायला पाहिजे. आणि हा आनंद काय होईल? कधीच संपणार नाही. का संपणार नाही माहिती आहे का तुम्हाला? कारण येशू जो परमेश्वर आहे, आज सुद्धा तो येशू मनुष्य पण आहे. येशू जो परमेश्वर होता, परमेश्वर आहे आणि नेहमी तो परमेश्वर राहणारच आहे. तो जन्माच्या अगोदर मनुष्य नव्हता, फक्त परमेश्वर होता. परंतु जन्म झाल्यावर तो काय झाला? मनुष्य झाला. आणि आज पण तो कोण आहे? मनुष्य आहे. आणि पुढे पण तो परमेश्वर आणि मनुष्य दोन्ही राहणार आहे. आणि खूप आनंदाची वार्ता आहे. खूप आनंदाची वार्ता आहे की तो मनुष्य आहे. आणि आणखीन आनंदाची वार्ता काय माहिती आहे का तुम्हाला? की त्याच्यासारखाच जसं तो मनुष्य आहे, आपल्याला माहिती आहे तो क्रूसावर मरण पावला, मग पुनरुत्थान झाला आणि तो अजून मनुष्य आहे. तो शरीरामध्ये त्याचं पुनरुत्थान झालं. आणि आनंद हेच आहे की आपल्याला पण त्याच्यासोबत त्याच्यासारखा कायमस्वरूपी बनण्यासाठी गौरवपूर्ण शरीरामध्ये राहण्याचा संधी मिळणार आहे. आणि हे शक्य होण्यासाठी जी सुरुवात झाली, त्याची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून झालेली आहे. आणि म्हणून हे जे आनंद आहे कसा आहे? खूप मोठा आनंद आहे. खूप मोठा असा हा आनंद आहे. आणि म्हणून हा जो आनंद आहे तो आपण आपल्यामधून कधीच सुटला नाही पाहिजे. सण संपून जाईल, सुवार्ता संपत नाही. तो काळ डिसेंबरचा संपून जाईल, परंतु येशू जो परमेश्वर आहे आणि जो आता मनुष्य पण आहे, ही जी वार्ता आहे हे संपणार नाही. तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट ज्याकडे मला आपलं लक्ष अजून जास्त वेध करून घ्यायचं आहे, तो म्हणजे येशूचा जन्म झाला. ठीक आहे, परमेश्वर जो होता तो मनुष्य बनला, हे आपल्याला कळालं. परंतु येशूच्या जन्माविषयी काय विशेष गोष्ट आहे? येशूच्या जन्माविषयी अशी विशिष्ट गोष्ट आहे की त्याचा जन्म जो आहे, जरी तो आपल्यासारखा जसा आपण बाळ जन्मतो तसा त्याचा पण जन्म झालेला आहे, परंतु त्याचा जन्म जो आहे तो जसे मनुष्य आपण जन्मतो त्या प्रकारे त्याची निर्मिती झालेली नाहीये. जशी एका बाळाची निर्मिती होते आईच्या उदरामध्ये, त्या प्रकारे येशूच्या शरीराची निर्मिती झालेली नाहीये. येशू जो परमेश्वर आहे, ज्याने मनुष्याची निर्मिती केलेली आहे आदम आणि हवेची, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे येशूची पण निर्मिती झालेली आहे. आणि ते एका पेशीपासून, वन सेल पासून येशूची निर्मिती झालेली आहे मरियेच्या उदरामध्ये. त्याची निर्मिती झालेली आहे. जो निर्माण करता आहे तो जेव्हा मनुष्य बनतो, एक निर्मिती बनतो, त्याची निर्मिती एक विशेष प्रकारे झालेली आहे. आणि ती निर्मितीची पण खूप मोठी गोष्ट आहे. या प्रकारची निर्मिती, या प्रकारचा जन्म इतर कोणत्याही महान व्यक्तीचा किंवा इतर लोक जे अवतार म्हणतील
त्या अवतारांचा झालेला नाही आहे. परत सांगतो मी, विशेष करून लहान लेकरांसाठी, म्हणजे त्यांना ही गोष्ट कळेल की तुमचा आणि आमचा जी निर्मिती झालेली आहे ना, ते आपला आई वडिलांकडून त्यांचा हिस्सा आहे. त्याच्यामध्ये आई वडिलांचा हिस्सा, परमेश्वराचा आशीर्वाद आहे, परंतु आई वडिलांद्वारे आपला पेशी, एका पेशीपासून आपला जन्म होतो. परंतु प्रभू येशू जो एक मनुष्य बनलेला आहे, एका पेशीपासून तो एक बाळामध्ये रूपांतर होऊन मनुष्य बनलेला आहे, त्याची निर्मिती जी आहे ते या नैसर्गिक जी पद्धत आहे, जी देवानेच बनवलेली आहे, त्या पद्धतीने झालेले नाही आहे, परंतु अनैसर्गिक किंवा अद्भुत रीतीने ही निर्मिती झालेली आहे. मनुष्यामध्ये या अद्भुत रीतीने एका पेशीपासून बाळ होऊन त्या बाळाचा जन्म व्हावं, अशी घटना पृथ्वीच्या निर्मितीपासून किंवा मनुष्य आदम आणि हव्वापासून आतापर्यंत कधी झालेली नाही. आणि ही गोष्ट कोणी केलेली आहे? स्वतः पवित्र आत्म्याद्वारे झालेली गोष्ट आहे, देवाद्वारे झालेली गोष्ट आहे. ही गोष्ट की येशू जो आहे तो त्यांच्या आई वडिलांच्या द्वारे त्याची निर्मिती होत नाही, परंतु देवानेच ती निर्मिती केलेली आहे. नैसर्गिक रीतीने झालेली नाही आहे, अद्भुत रीतीने झालेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा या ख्रिसमसच्या वेळेस, ख्रिस्त जन्माच्या वेळेस बायबल वाचतो, मत्थ्याचे 2 अध्याय वाचतो, लूकचे पहिले 2 अध्याय वाचतो, तिथे आपण पाहतो की गब्रिएल देवदूत येऊन कुमारी मरियेला भेट देतो आणि तिला म्हणतो की तू गर्भवती होणार आहे. परंतु तिला ते कळतं गब्रिएल काय सांगत आहे. ती म्हणते की असं कसं होईल मी गर्भवती, कारण गब्रिएल दूत नंतरची गोष्ट सांगत आहे, त्या क्षणाची गोष्ट सांगत येतो की तू होणार आहेस आत्ता, त्याच वेळेस होणार आहे. फक्त ती वार्ता द्यायला आले होते, जबरदस्ती नसणार आहे मरियेवर. मरियेने जर ते स्वीकारलं तर त्याच वेळेस होणार आहे. आणि ती म्हणते की शक्यच नाही, कारण माझा पती नाही आहे, असं कसं होईल. एखादा लेकरू होण्यासाठी पती आणि पत्नीने संगती यायला पाहिजे शारीरिक रूपाने, तर त्या शारीरिक रूपाने त्या बाळाचा जन्म होईल. परंतु असं तर इथे कसं होईल. आणि मग तो गाब्रिएल दूत म्हणतो की मी देवाकडून आलाय. आणि मग तो तिला सांगतो ना की कशा प्रकारे होईल, की पवित्र आत्म्याद्वारे होणार आहे, हे देवाच्या द्वारे होणार आहे. आणि तिला या गोष्टीमध्ये कोणतीही शंका नाही आहे, कारण तिला माहित आहे की देव निर्माण करता देव आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये आपण काय पाहतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी यांचं निर्माण केलं आणि सर्व निर्मिती हे देवाने केलेली आहे. आणि ती जी मरिया आहे, जिचं वय खूप कमी आहे, खूप जास्त वय नाही आहे, तिला ही गोष्ट कळते व ती स्वीकारते की देव ही अद्भुत गोष्ट करू शकतो. देव या प्रकारे निर्मिती करू शकतो. आणि म्हणून ती त्या घोषणेवर, त्या वार्तेवर विश्वास ठेवते आणि स्वतःला काय करते, ती समर्पण पण करते. ती कुमारी आहे. कुमारीचा अर्थ तिचं लग्न झालेलं नाही आहे, ती कोणत्याही पुरुषाला जाणत नाही आहे, तरी तिला माहित आहे की जर देवाकडून हा मेसेज मला भेटलेला आहे, ही वार्ता मला भेटलेली आहे, तर ती खरी वार्ता आहे, ती सुवार्ता आहे आणि मी याला स्वीकारण्यासाठी तयार आहे. या प्रकारच्या कुमारीच्या उदरामध्ये, पोटामध्ये एका बाळाचा जन्म होण्याच्या अगोदरच येशया सदस्यांनी सांगितलं होतं, परंतु हे सत्य आता होत आहे मरियेमध्ये. आणि ही घटना त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदर कधीच कोणासोबत झालेलं नाहीये.
विज्ञानाने तर ही गोष्ट स्वीकारलीच नव्हती की असं होऊ शकत नाही. अशा प्रकारे गोष्ट होऊ शकत नाही. आणि जरी आता विज्ञानाने ती गोष्ट स्वीकारली आहे गेल्या 50-60 वर्षामध्ये की हो कुमारीला पण बाळ होऊ शकतो, परंतु ती जी बाळाची पेशी आहे ते कुमारीच्या उदरामध्ये कोणाला तरी टाकावं लागेल. मग ती पेशीची निर्मिती कुठून करणार? त्यासाठी तर स्त्री आणि पुरुषाची गरज लागतेच. परंतु ते पण आपण पाहतो की अद्भुत रीतीने जसं परमेश्वराने उत्पत्तीमध्ये सर्व गोष्टींची निर्मिती केलेली आहे, त्याचप्रमाणे या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शरीर आहे, मनुष्याचं शरीर, तुमचं आणि आमच्यासारखं शरीर, त्या शरीराची निर्मिती पण अद्भुत रीतीने परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. या प्रकारे कोणाच्याही शरीराची निर्मिती आपली झालेली नाही. फक्त आदमा नावाची झालेली होती, ते डायरेक्ट प्रौढ शरीर होतं, एका पेशीपासून नव्हतं. आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. आणि ख्रिस्ताच्या जन्माच्या सुवार्तेचं हा एक भाग आहे जे आपण आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि आपण सांगितलं पण पाहिजे. चमत्कारिक रीतीने येशूचा जन्म होतो. मनुष्याला विरासतमध्ये काय मिळतं? मनुष्याला विरासतमध्ये आपल्या आई वडिलांकडून शरीर पण मिळतो, परंतु मनुष्याला विरासतमध्ये आदाम आणि हवेपासून जे पाप झालेलं आहे त्या पापाचा विरासत सुद्धा मिळतो. आणि नैसर्गिक रीतीने जरी एखाद्या मनुष्याला तुम्ही वेगळं ठेवलं ना एकट्यात आणि मग आणलं तुम्ही समाजामध्ये, तरी तो मनुष्य पाप करणार. कारण ही जी पापाची प्रवृत्ती आहे ते मनुष्याला काय झालंय? प्राप्त झालेलं आहे विरासतमध्ये, सर्वांना, आपल्या सर्वांना. आणि म्हणूनच आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे, त्या पापापासून दूर करण्याची गरज आहे. परंतु येशूचा जो जन्म आहे तो विशेष रीतीने या प्रकारे झालेला आहे की त्याला विरासतमध्ये मनुष्याकडून पाप भेटू नये. आणि म्हणून या प्रकारे विशेष रीतीने येशूचा जन्म होतो की जी ती मनुष्याची पेशी आहे, जे आईच्या उदरामध्ये नैसर्गिक रीतीने निर्माण होते इतर मनुष्यासाठी, ते चमत्कारिक रीतीने पवित्र आत्म्याच्या द्वारे निर्माण करून त्या कुमारी मरियेच्या उदरामध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि मग तिथून तो बाळ काय होतो? मोठा होत राहतो. आणि म्हणून ही खूप विशेष अशी घटना आहे. ही घटना जेव्हा मरियाचा होणारा पती योसेफाला कळतं तेव्हा योसेफाला काय वाटतं? योसेफाला तर काहीच माहीत नसतं, त्याला कोणीच सांगितली नसती ही वार्ता. त्याला ही वार्ता पहिले कळते की मरियाच्या उदरामध्ये काय आहे? बाळ आहे. ही वार्ता त्याला पहिले कळते. पण ते बाळ कुठून आलं ही वार्ता त्याला माहीत नसतं. आणि चमत्कारिक रीतीने बाळ होऊ शकतो ही गोष्ट कोणालाच माहीत नाही, कोणालाच ठाऊक नाही. असं शक्यच नाहीये. तेव्हा पण शक्य नव्हतं, आज पण शक्य नाही. आणि म्हणून तो दुःखित होऊन, परंतु त्याचं प्रेम असतं मरियेवर, तो लग्न करणार असतो तिच्यासोबत. म्हणून तो विचार करतो की मी हौस, हिचं बहुतेक कोणावर प्रेम असेल दुसऱ्या मनुष्यावर, तर मी काय करतो? तिला सोडून टाकतो, असं त्याने विचार केला. परंतु मग जेव्हा देवदूताने योसेफाला सांगितलं की अरे छे, मरियाला हे जे बाळ झालेलं आहे ते चमत्कारिक रीतीने झालेलं आहे, आणि तुला जबाबदारी आहे या जगामध्ये त्या बाळाला सांभाळण्यासाठी एक पिता म्हणून, तर त्यावेळेस तो मरियेला स्वीकारतो. ही घटना यासाठी झालेली आहे आणि या घटनांचं नमूद यासाठी आपल्याला देण्यात आलेलं आहे, कारण खरोखरच ख्रिस्ताचा जो एक जन्म आहे तो नैसर्गिक तर नाही, अनैसर्गिक आहेच, पण अद्भुत पण आहे.
आणि म्हणून जेव्हा पण आपण ख्रिस्ताच्या जन्माचा विचार करतो आपल्या मनामध्ये ती अद्भुतता असली पाहिजे. आता आनंद असेल तर आपण हास्य करतो ना, परंतु हे अद्भुत आहे म्हणजे काय? सरप्राईज, वाव, असं झालं, चमत्कार झाला. आणि तो विस्मयास्पद इथे आणि इथे व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस. मला हे जेव्हापासून कळालं, बहुतेक मी असेल 15-16 वर्षाचा, थोडासा विज्ञान शाळेमध्ये झाल्यावर मग कळू लागलं, अच्छा असं येशूचा जन्म आहे का. तेव्हापासून आतापर्यंत मी विस्मयामध्येच आहे, शोधत आहे मी की अरे असा चमत्कार मनुष्य करू शकतो का विज्ञानाने. निर्मिती, जादू भरपूर करू शकतो आपण. जादू माहिती आहे ना, जादू, मला जादू खूप आवडतो. मी इतर जादूगारांना नेहमी पाहत असतो कसे जादू करतात ते, वेगवेगळे जादू करतात. आणि जेव्हा जादू पाहिलं तर माझा थोडासा होतो, काय जादू. कुठेही आम्ही बसलेलो असलो, परवाच्या दिवशी मी आणि जॉयन आम्ही बसलो होतो, केक येणार होता फ्रेश, केकवाल्याने सांगितलं थोडा वेळेस बसा 10 मिनिटं. तर आम्ही दोघं बसून एक जादू पाहत होतो. आणि तो जादू पाहून आम्ही असं करत होतो, काय जादू आहे. आम्हाला माहित आहे जादू जादू असतो, तो काय रिअल नाही आहे ना. जादू जादू असतो ना, तो रिअल नसतो. वाटतो असं काय केलं. परंतु जो येशूचा जन्म झालेला आहे तो जादू नाही आहे, तो खरा झालेला आहे. परंतु हे अशक्य आहे मनुष्यासाठी, अनैसर्गिक आहे, विस्मयास्पद आहे. आणि आपल्याला जेव्हा पण विचार करत तसा झाला पाहिजे, कसं होणार, कसं झालं असेल. एवढं विज्ञान मला माहित नाहीये की कसं होईल हे, परंतु हे सत्य आहे. आणि याचं प्रमाण पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि पुष्कळचे साक्ष आहे याला की हे सत्य आहे म्हणून. आणि म्हणून हे विशेष जन्माचा जो आनंद आहे तो कायमस्वरूपी आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि ही जी जन्माची वार्ता, जी सुवार्ता आहे, जी आपल्याला कळालेली आहे, जर ही सुवार्ता आपण जर त्या एका देवदूतासारखा सांगितलं तर मग तो आनंद, तो विस्मय आपल्यामध्ये सदैव राहील. आपल्यामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटतं की नेहमी नेहमी आनंद नको, कधी कधी आम्हाला दुःख पण पाहिजे. किती लोकांना असं वाटतं नको, तुला दुःख पण पाहिजे ना. जसं नाही का आपण खातो ना, तर कधी कधी आपल्याला गोड आवडतं, कधी कधी आपल्याला तिखट पाहिजे, कधी कधी आंबट पाहिजे. पण खाण्यामध्ये आपण काही लोक वेगवेगळ्या व्हेरायटी त्यांना पाहिजे असं वाटतं. परंतु आनंदाविषयी असं किती लोकांना वाटतं की ना एखाद्या वेळेस आनंद असेल तर चालेल, कधी दुःख पण पाहिजे. असं आपण कोणी विचार करतो का? करतोच विचार. कोणी करतं त्याचा विचार? मग परत माझा विस्मय होईल चेहरा, असं जर कोणी विचार केला तर. म्हणजे येशूच्या जन्मानंतर हा पण एक विस्मयास्पद गोष्ट होईल. आता असा आपण कोणीच विचार करत नाही ना की आनंदाने खूप बोर झालो, किती आनंद देतात, कधी दुःख पण तर पाहिजे नाही. आपल्याला असा विचार असतो की जसा अगोदरचा आनंद होता ना त्यापेक्षा आणखीन आनंद पाहिजे, आणि मग आणखीन आनंद पाहिजे, तो आनंद वाढत गेला पाहिजे. आणि हा आनंद वाढत जाऊ शकतो जर येशूच्या जन्माचा जो आनंद आहे आणि त्याच्या जन्मानंतरचा जो जीवनाचा आनंद आहे आणि तो आता पण जिवंत आहे त्याचा आनंद आहे, आणि तो तुमच्या आणि आमच्यासारखा मनुष्य होऊन गेला आणि आपल्याला आता त्याच्यासारखा मनुष्य बनण्याचा संधी मिळणार आहे, याचा जर आपल्याला आनंद आहे. हा आनंद जर आपण व्यक्त करत राहिलो तर आपला आनंद वाढतच जाणार आणि आपला आनंद कधीच कमी होऊ शकत नाही. आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला कोणालाच दुःख नाही पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आनंदच पाहिजे.
आणि म्हणून जेव्हा आपण या नवीन वर्षाची तयारी करत आहोत, येणाऱ्या वर्षाची तयारी, हॅपी न्यू इयर, तेव्हा या रविवारपासून शेवटचा रविवार आहे ना, पुढच्या रविवारी आपण नवीन वर्षाच्या रविवारी 2025 मध्ये भेटू पुढच्या रविवारी. तर आपण पुष्कळ लोक नवीन वर्षामध्ये काही ना काही निष्कर्ष घेत राहतात. तर यावर्षी माझी अशी इच्छा आहे की आपण एक निष्कर्ष घ्यावा की ख्रिस्त जन्माचा जो आनंद आहे त्याला कमी होऊ देणार नाही यावर्षी. आणि या वर्षापासून तो जन्माचा आनंद आम्ही कायमस्वरूपी तसंच ठेवणार. आणि जी सुवार्ता त्या देवाच्या प्रेमामुळे मला कळालेलं आहे, देवाच्या नम्रतेमुळे मला कळालेलं आहे, आणि जो देवाने हा विशेष प्रकारचा जन्म, जो अद्भुत असा जन्म घेतलेला आहे, ही जी वार्ता आहे ते सांगण्यामध्ये सुद्धा जो आनंद मिळतो, ते सांगून ती सुवार्ता मी हा आनंद नेहमी माझ्यामध्ये ठेवणार आहे, त्याला वाढवत घेऊन जाणार आहे. आणि आम्ही सर्वजण मिळून प्रत्येक रविवारी हा आनंद साजरा करणार आहोत. ही इच्छा आपण या नवीन वर्षामध्ये ठेवू. करायचा का पुढच्या वर्षी प्रत्येक रविवारी आनंद साजरा करायचा का? करू ना आपण. दुःखी नाही राहायचं आपल्याला. आपण आनंद साजरा करू ख्रिस्तामध्ये ना. देवाचा आनंद आपली शक्ती पण आहे, आपलं ताकद पण आहे, आपलं सामर्थ्य पण आहे. आणि म्हणून या शेवटच्या, या सीझनच्या शेवटच्या आठवडी, या शेवटच्या रविवारी ना आपण सर्वजण मिळून एक निष्कर्ष करू आणि देवाकडे प्रार्थना करू की प्रभू, जरी आम्ही विसरलो या आनंदाविषयी, तर तू आम्हाला आठवण करून दे की आम्ही नेहमी तुझ्या जन्मापासून तुझ्या पूर्ण जीवनामध्ये आणि तू जे जे काय आमच्यासाठी केलं सर्वांमध्ये, आणि तू जिवंत आहे यासाठी, आणि आम्ही पण काय स्वरूपी जिवंत राहणार आहोत यासाठी आम्ही त्या आनंदामध्ये राहू. तर आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की तुझा 2000 पूर्वी झालेला जो जन्म आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो आम्हाला प्रत्येक वर्षी संधी देतो. प्रभूजी, या वर्षी ती संधी तू आम्हाला सर्वांना दिली म्हणून आपण तुझे उपकार मानतो. आणि जसं प्रभूजी आम्ही या येणाऱ्या नवीन वर्षासाठी तयारी करत आहोत, प्रभूजी आजच्या वचनाप्रमाणे तो आनंद मी सदा सर्वदा आमच्यामध्ये ठेवावं, त्याच्यामध्ये वाढत जावं, व येणाऱ्या या वर्षामध्ये प्रत्येक क्षणामध्ये प्रभूजी, प्रत्येक संधी जे तू आम्हाला देशील त्या प्रत्येक संधीमध्ये आम्ही हा आनंद साजरा करीत जावा, म्हणून तू आम्हाला शक्ती, सामर्थ्य व सद्बुद्धीसुद्धा पुरव. आम्हा मंडळीमध्ये प्रभूजी तो आनंद तू सदैव राहू दे प्रभूजी, आणि तुझी सुवार्ताद्वारे तो आनंद आम्हाला भेटावं व आमच्याद्वारे प्रभूजी आनंद इतरांना सुद्धा मिळावं, म्हणून तू आम्हाला सर्वांची तयारी करून घे. आजचा रविवार सुद्धा प्रभूजी तू आम्हाला सांभाळलेला आहेस. या भक्तीमध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस व या आनंद साजरी करण्यामध्ये तू आम्हाला प्रभूजी संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही घरी परत जात असताना प्रभूजी पुढच्या वेळेस भेटीपर्यंत हा आनंद आणि तुझं वचन आणि तुझी आत्मीयता सदैव तू आम्हा सर्वांमध्ये राहू दे. या सर्व गोष्टींचा तू स्वीकार कर प्रभूजी. आम्हा सर्वांना तुझ्या हातामध्ये समर्पण करतो. सर्व काही मी प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तुम्ही ऐका.